रायगडवरती असणाऱ्या वाघ्या श्वानाच्या समाधीवरून वाद सुरू आहे। असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराजांच्या साताऱ्यातील खंड्या श्वानाच्या समाधीची चर्चा सध्या रंगू लागलेली आहे। छत्रपती शाहू महाराजांचा शिकारीच्या दरम्यान या खंड्याने जीव वाचवला होता असा फलक देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। गावामध्ये कोणताही कार्यक्रम असेल त्यावेळी या खंड्याला नैवेद्य देखील दाखवलं जात आहे। या खंड्याच्या समाधीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। राज्यामध्ये सध्या रायगडावर जी वाघ्या कुत्र्याची समाधी आहे त्या समाधीवरून राज्यात वाद निर्माण झालेला आहे आणि अशातच आता साताऱ्यातील संगम माहुली परिसरामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू होते शाहू महाराज यांच्या कुत्र्याची म्हणजेच खंड्या नावाचा जो कुत्रा होता त्याची समाधी देखील आहे। आपण एकंदरीतच पाहायला गेलो तर संपूर्ण ही समाधी देखील लाल दगडामध्ये बांधण्यात आलेली आहे। याची पार्श्वभूमी बघायला गेलं तर ही सुमारे 250 वर्षापासूनची समाधी असल्याचं बोललं जात आहे। एकंदरीतच या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर छत्रपती शाहू महाराजांचा जो शिकारीच्या दरम्यान या खंड्या कुत्र्याने जीव वाचवला होता अशी देखील फलक आता इथे लावण्यात आलेला आहे। संपूर्ण पाहायला गेलं तर ग्रामस्थ देखील या समाधीचं जतन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही इथले ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं या समाधीचं वैशिष्ट्य काय। नमस्कार, मी अविनाश लक्ष्मण कोळपे, उपसरपंच संगम माहुली। खरं तर जे आत्ता महाराष्ट्रात वावडी उठत आहेत त्याबद्दल एकतर शोक व्यक्त करावासा वाटतो, कारण की आता ही आमच्या इथली जी समाधी आहे खंड्याची ती साधारण 250 ते 270 वर्ष जुनी आहे। शाहू महाराज हयात असतानाची कागदोपत्रे आहेत आपल्याकडं। त्या दरबारात त्याचं एक निश्चित स्थान होतं। कोणतंही एखाद्या नाटकातनं पात्र उभं केलेलं नाही आहे। ही जी खंड्याचं आहे ते एक जिवंत समाधी आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, संगम माहुली, सातारा।